brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शेतकऱ्यांवरती या ठिकाणी अनेक घोषणा या ठिकाणी केल्या गेल्या. पण आज परिस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय? परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर करून केंद्र सरकारचा प्रस्ताव आलेला नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि मराठा आरक्षण आंदोलकाने मुंबईत 5 दिवस बंद केली. त्यानंतर देखील आरक्षण त्या ठिकाणी देऊन देखील आत्महत्येचं प्रमाण तितकंच आहे. बीडमध्ये सरपंचाची हत्या होते आणि या सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना राज्यातील 6,56,000 शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याच्या देखील बातम्या या आपल्याकडे येत आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असलेल्या सुमारे 6,56,000 या शेतकऱ्यांच्या योजनेपासून लाभापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे. याचं कारण काय आहे हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. शेतकरी सन्मान योजनेतील 2017 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सन 2022 मध्ये दिले असतानाही 6,56,000 शेतकऱ्यांना अद्याप अनुदान रक्कम देण्यात आलेली नाही. हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना जे पैसे मिळाले नाहीत त्याला जबाबदार कोण हे आता राज्यातील जनता विचारते. आणि म्हणून मी आज हा प्रश्न निर्माण केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावरती त्यांचं मत व्यक्त करतील त्यावेळेला याबाबतचा उहापोह करावा अशी मी विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालं. 1.5 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. अध्यक्ष महोदय, रब्बी आणि खरीप हंगामातील अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झालं. पंचनामे करूनही महसूल व कृषी विभागाने सादर केलेला अहवाल पात्र ठरवण्यात आला. 1,54,914 शेतकऱ्यांपैकी अद्याप शासनाने 1.5 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली नाही. ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, शासनाने पीक विमा योजना फसली. अतिवृष्टी असताना 1 रुपयाची मदत नाही. आश्वासन हवेतच राहिलं. याला जबाबदार कोण याचं देखील उत्तर या राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलताना माननीय मुख्यमंत्र्यांनी देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. सावकारी कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंबोडिया देशात जाऊन स्वतःची किडनी विकली. हे या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये ज्या कृषीप्रधान देशासाठी आणि कृषी अर्थव्यवस्थेसाठी ज्या पद्धतीचं व्हिजन राज्यपालांनी या ठिकाणी दाखवलं आहे त्याच राज्यामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती या सरकारने करून ठेवलं आहे. हे सत्य आहे आणि ही आकडेवारी मी देतोय. मी हवेत सरकारवरती आरोप करत नाही आहे, तर ही आकडेवारी देतोय. त्याच्यामध्ये सत्यता असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण या ज्यावेळी जे ते करतील तेव्हा याची सत्यता काय आहे ही महाराष्ट्र जनतेला सांगावी. एवढीच मी विनंती या ठिकाणी त्यांना करतो. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी डिवोर्समध्ये आम्ही एवढी गुंतवणूक आणली. 30,000 कोटीचे करार केले. मागच्या वेळेला देखील मुख्यमंत्री डिवोर्सला गेले. त्यापूर्वीचे मंत्री देखील डिवोर्सला गेले. त्यापूर्वीचे देखील मंत्री डिवोर्सला गेले. गेले वर्षानुवर्ष आपण डिवोर्सला जातोय. इकडे अनेक सिनियर मंत्री बसलेत. डिवोर्सला जाऊन जर एवढी आर्थिक गुंतवणूक आपण केली तर महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारांची संख्या जी आहे तेवढीच आहे. बेरोजगारी कमी झालेली नाही आहे. जॉब निर्माण झालेला नाही आहे. आणि महाराष्ट्रातील तरुणाई एका फार मोठ्या बेरोजगारीच्या विळख्यामध्ये आहे आणि त्याला मात्र हे राज्य सावरू शकत नाही. दिवसमध्ये जाऊन 30,000 कोटीचे करार केले. एवढे उद्योग या महाराष्ट्रात येणार आहेत एवढं फक्त सांगितलं जातं. वास्तवात मात्र शून्य आहे. मला एकदा कळू दे की मी आज या राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना सरकारला एक आव्हान करतोय की आपण एक काम करा की दिवसवरून आलेले जे उद्योग आहेत ज्यांच्याबरोबर आपण त्या ठिकाणी करार केलेत त्या किती कंपन्या वास्तवात महाराष्ट्रात काम करतायत, किती ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत, किती ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेत त्याची एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्र जनतेला कळू दे की दिवसमध्ये मागील इतक्या वर्षामध्ये इतके करार झाले. इतक्या कंपन्या या राज्यात येऊन आपल्याकडे काम करायला तयार आहेत. इतक्या कंपन्या आता सुरू झालेल्या आहेत. कामं प्रगतीपथावर आहेत. इतक्या लोकांना रोजगार दिलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातली रोजगारी टप्प्याटप्प्याने आम्ही कमी कशी करणार आहोत त्याची एकदा श्वेतपत्रिका येऊ दे जनतेसमोर. कळेल लोकांना. केवळ दिवसला आम्ही गेलो, इतके 1,000 कोटीचे करार केले आणि आम्ही आता बेरोजगारी दूर करणार आहोत, एवढे जॉब आम्ही देणार आहोत, अर्थव्यवस्था आम्ही वाढवणार आहोत. हे केवळ बोलाची कडी आणि बोलाचे भात. यापेक्षा सत्य काय आहे हे एकदा जनतेसमोर येऊ दे. अध्यक्ष महोदय,
आज माननीय राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये अजून एक शेतकरी पाणंद कृषी योजना या ठिकाणी सांगितलं की शेतीपर्यंत जाण्यासाठी तुम्ही पाणंद रस्ते तयार करण्यासाठी महसूल विभागाची योजना आणली. अध्यक्ष महोदय, ही योजना पूर्वीचीच होती, रोजगार हमी योजनेमध्येच होती. मला असं वाटतं की ही रोजगार हमी योजना जी आहे ती महत्त्वाची योजना होती आणि त्याचं नाव आता काय ठेवलंय, व्ही बी रामजी योजना केंद्राने ठेवली. मला या योजनेबद्दल एवढंच सांगायचं आहे की विकसित भारत ग्रामीण रोजगार योजना म्हणून तुम्ही व्ही बी रामजी योजना याचं नाव ठेवलं, पण आजची परिस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे रोजगार आहेत ते रोजगार तिकडे मार्च, एप्रिल, मे या 3च महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी हमी योजनेची कामं मजुरांना देऊ शकतो. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, मी जी माहिती घेतली त्यानुसार ॲक्टिव्ह जॉब कार्ड धारक किती आहेत, 52 लाख आहेत अध्यक्ष महोदय, आणि वर्षाला 100 दिवस हे काम हे त्या ठिकाणी त्या रोजगाराला देणं या योजनेद्वारे क्रमप्राप्त आहे. आज परिस्थिती काय, केंद्राने पैसे दिलेले नाही आहेत आणि काय नवीन योजना आणि काय त्या ठिकाणी अटी घातल्यात की पूर्वी एका गावामध्ये 20 ठिकाणी ही कामं देण्याची वर्क ऑर्डर दिली जात होती. त्याच्यामध्ये काय होतं की शेतकरी पानन वाट होती, फळ उद्योगाच्या बागा होत्या, विहिरीची कामं होती, ह्या सगळे कामं होती. पण आता जिकडे या गावामध्ये त्यानंतर केंद्राने सांगितलं की फक्त 10च वर्क ऑर्डर द्या आणि यांना पेमेंट पूर्ण करा, त्यानंतर ही कामं करा. त्यामुळे या कामामध्ये कपात झाली. आता रोजगार हमीची कामं कशी मिळणार. आणि अध्यक्ष महोदय, काल परवाकडे माझ्याकडे माहिती अशी आहे की केंद्राने सांगितलंय की सगळीच्या सगळी कामं बंद करा, केंद्राने 1 रुपया देखील राज्याला दिलेला नाही. हे जे मी सांगतोय ते सत्य आहे. आणि मग रोजगार हमीची कामं ही जर केंद्राने दिलेल्या पैशावरती चालणार असतील तर या ठिकाणी जे 52 लाख रोजगार हमीमध्ये काम करणारे आमचे जे युवक आहेत, कामगार आहेत, त्यांना राज्य सरकारच्या पैशातून आपण हे काम का देऊ शकत नाही आणि ते देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं व्ही बी रामजी योजना केंद्राने जरी जाहीर केली असेल, अंमलबजावणी सरकार करत असेल तर सरकारची जबाबदारी आहे. केंद्राने पैसे दिले नाही तरी राज्य सरकारच्या पैशातून या 52 लाख कामगारांना त्या ठिकाणी आपण रोजगार मिळवून दिला पाहिजे. अन्यथा अशा फसव्या घोषणा या राज्यात करून सर्वसामान्य जनतेचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मजुरांचं आपण त्या ठिकाणी त्यांचं मन दुखवण्याचं काम करताय आणि म्हणून याबाबत आपण तात्काळ उपाययोजना करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की राज्यपालांनी असं सांगितलं की मी पोलिसांसाठी घरं या ठिकाणी निर्माण करतोय. आनंद आहे की पोलिसांसाठी घरं झालीच पाहिजे. कोळंबकर साहेब इकडे बसलेत. मला आठवतंय की 40 वर्ष या विधानसभेमध्ये एकमेव माणूस आमदार उभा आहे की पोलिसांना घरं मिळाली पाहिजे यासाठी सतत सातत्याने या विधानसभेमध्ये झटत आहेत. आम्ही जेव्हापासून या ठिकाणी विधानसभेत आमदार आहोत, पोलिसांना घरं मिळाली पाहिजे यासाठी आमच्या भागातले इकडचे जे आमदार आहेत त्या भागात जे पोलीस कॉलनी आहेत त्यासाठी उभं राहून पोलिसांना घरं मिळाली पाहिजे म्हणून सतत सातत्याने आम्ही या ठिकाणी सांगतोय. पोलिसांचं घरं मिळवण्यासाठी त्यांचं एक हाऊसिंग फेडरेशन आपण तयार केलं आहे आणि त्यानंतर त्याच्यातून ही कामं होणार आहेत. पोलिसांना निश्चित घरं द्या. पोलीस या राज्याचा सेवक आहे, या शहराचा संरक्षक आहे, त्याला घरं मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु त्याचबरोबर या मुंबई शहरामध्ये आपण जरा फिरा आणि पोलीस स्टेशनची परिस्थिती काय ती बघा. ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस काम करतात त्या पोलीस ठाणी ही ज्या वस्त्यांमध्ये आहेत, ज्या इमारतीमध्ये आहेत, ज्या चाळींमध्ये आहेत त्या चाळींची परिस्थिती दयनीय आहे. टॉयलेटची परिस्थिती बेकार आहे. आमच्या महिला भगिनी तिकडे अधिकारी म्हणून काम करतात, कर्मचारी म्हणून काम करतात. त्या टॉयलेटची परिस्थिती काय ती बघा. तिकडे असणारा सिनियर पी आय, एसीपी, डीसीपी त्यांच्या पद्धतीने त्या पद्धतीने पोलीस ठाणे सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु सरकारने ही योजना राबवून प्रत्येक पोलीस ठाणं हे सुंदर पोलीस ठाणं असलं पाहिजे अशा पद्धतीची वास्तू निर्माण करण्याचा कार्यक्रम भविष्यात घेण्याचे गरजेचं आहे. जसं पोलिसांना घरं देऊन त्यांची मानसिकता आपण त्या ठिकाणी सुधारणार आहोत तसं काम करताना देखील यांची मानसिकता चांगली राहिली पाहिजे. म्हणून उत्तम पद्धतीच्या इमारती आणि वायुविजन असलेल्या इमारती, स्वच्छ आणि सुंदर इमारती पोलीस ठाण्याच्या या शहरामध्ये राज्यामध्ये झाल्या पाहिजे. त्या दृष्टीने देखील या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पोलिसांच्या घराबद्दल माननीय राज्यपाल बोलले, या मुंबई शहरामध्ये ही मुंबई श्रमिकांच्या घामामुळे
श्रमिकांच्या मेहनतीमुळे, श्रमिकांच्या त्यागामुळे, श्रमिकांच्या रक्तामुळे ही मुंबई आपण मिळवली. आणि या मुंबईमध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? तर हे सगळ्यात मोठं योगदान गिरणी कामगारांचं आहे. ते गिरणी बंद झाल्या, संप चालू आहेत, देशोधडी लागले, मोठमोठे टॉवर उभे राहिले, त्या ठिकाणी मॉल उभे राहिले, परंतु गिरणी कामगारांना घरं अजून मिळाली नाही. गिरणी कामगारांना घरं या मुंबई शहरामध्ये मिळाली पाहिजे, स्वस्त दरामध्ये मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. परंतु गिरणी कामगारांच्या घराबद्दल एक चकोर शब्द देखील राज्यपालांच्या या भाषणामध्ये नाही. ह्या गिरणी कामगारांना घराबद्दल आपण नेमकं काय करणार आहे, सरकारने काय धोरण ठरवलं आहे, स्वस्त दरात मुंबई शहरामध्ये आपण त्यांना घरं देणार आहोत का, याबाबतचं उल्लेख देखील राज्यपालाच्या अभिभाषणावरती सरकारकडनं बोलताना झाला पाहिजे. आणि ही माहिती देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पोलिसांना घरं म्हणतोय, आपण गिरणी कामगारांना घरं म्हणतोय, आपण या ठिकाणी सफाई कामगारांना घरं दिली पाहिजे. हा देखील आपण या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी केलेली गोष्ट होती. पण सफाई कामगारांना घरं अद्यापपर्यंत उभी राहिलेली नाही आहेत. सफाई कामगारांच्या ज्या ठिकाणी घरं आहेत ती तोडली गेली आहेत, परंतु त्या ठिकाणी इमारती बांधण्याच्या कामाला दिरंगाई होते. जर या सफाई कामगारांना घरं देण्याची घोषणा यापूर्वीच्या राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये केली असेल, तर हे सरकार सफाई कामगारांना घर देण्यासाठी अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कमी पडलं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने हे देणार आहात हे देखील सांगणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, याच महाराष्ट्रामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबई शहराला लागून आहे, या राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरती मागील 40-45 वर्षापासून संघर्ष सुरू आहे. जी घरं आहेत त्या घरांना 7,000 रुपये भरून कोर्टाने सरकारला त्या ठिकाणी घर या शहरामध्ये द्यावं अशा पद्धतीचे आदेश दिले. त्यानंतरच्या काळामध्ये ही घरं दिलीच गेली नाही. आज 25,000 घरांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी घरं द्यावी म्हणून सतत त्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, मागणी सुरू आहे. 40 वर्ष या विधानसभेमध्ये सतत सातत्याने हा पाठपुरावा सुरू आहे. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घरांना कायमस्वरूपी घर देण्यासाठी सरकारने जमिनी शोधणं आवश्यक होतं. त्या ठिकाणी आपण त्याची उपाययोजना करणं आवश्यक होतं, घर बांधणं आवश्यक होतं. आरे कॉलनीमधला एक भूखंड आपण त्या ठिकाणी आरक्षित केला होता, परंतु त्याच्यावरती आपण घर बांधणी करू शकलो नाही. आणि त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घरांना आपण घरं देणार कधी, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता. मागच्या वेळेला मी लक्षवेधीच्या वेळेला बोलताना माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्हली आपण ही घरं बांधली पाहिजे, यासाठी सरकारी भूखंड आपण शोधतो अशा पद्धतीचा आदेश दिला. परंतु आरे कॉलनीसाठी जो भूखंड होता त्यावेळी देखील तांत्रिक अडचणीमुळे आपण ते काम करू शकतो.